अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर करण्यात आलाय। सरकारने 663 कोटींच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार 178 कोटी रुपये, 51,000 शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ। आणखी 162 कोटी रुपये मिळण्याची चिन्हे दिसून येत आहे, कारण राज्यामधील 58,000 शेतकऱ्यांना ठिबक संच अनुदानापोटी चालू वर्षामध्ये आतापर्यंत 257 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत। तसेच केंद्रीय निधीशिवाय राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून देखील अनुदान वाटप केले जात आहे। पोट हिस्सा मोजणीवरती असणार समितीचे लक्ष। 7-12 उतारे नोंदणीमधील तफावतीचा गोंधळ सुद्धा आता दूर होणार आहे। वादळ गारपिटीचा केळी विकास दरवर्षी मोठा तडाखा बसतोय। 2023 ते 2026 या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असून शेतकरी सुद्धा हतबल झालेले आहे, कारण मागील 4 वर्षांमध्ये केळीला वादळी पाऊस गारपिटीचा मोठा तडाखा बसलेला आहे। सर्वाधिक नुकसान हे 2023 मध्ये झालेले आहे। यावेळी सुमारे 1200 कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या केळीची हानी झालेली होती। 2023 ते 2026 जानेवारी या कालावधीमध्ये सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या केळीची वित्तीय हानी झाल्याचे सांगितले जात आहे। याप्रमाणे दरवर्षी पिकाची सुमारे 300 ते 400 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे। भारत विस्तार AI ॲप्लिकेशनमुळे शेतकऱ्यांना आता मिळणार अचूक माहिती, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले। PM किसानचा हप्ता 6,000 रुपये कायम असणार। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेला होता। यामुळे 22वा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जारी केला जाऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता जारी करण्यात आलेला होता। देवगड हापूसला हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळतोय। प्रति डझनला 4,500 ते 5,000 रुपयांचा दर मिळत आहे। राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून संसदेमध्ये गदारोळ करण्यात आला। भारतात चीनचे घुसखोरी केल्याच्या मुद्द्यावरून सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलेला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या, राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचे पत्र दाखल करण्यात आले। शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला असून दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला खो मिळालेला आहे। बॉम्बस्फोट गोळीबाराने पाकिस्तान हादरलेले असून 200 सैनिकांचा मृत्यू झालेला आहे। 144 बंडखोर मारल्याचा पाक सैन्याचा दावा केला जातोय। गागोदेच्या शिवारामध्ये वालाची शेती बहरलेली असून 40 एकरामध्ये लागवड करण्यात आली। आर्थिक उत्पादन सुद्धा वाढले। सरकारी बँकांमधील विदेशी गुंतवणूक वाढणार। FDI मर्यादा ही 20 वरून 49% नेण्याचा विचार सुरू असून विदेशी गुंतवणूकदार उत्सुक आहे। मंत्रालयीन पातळीवरती चर्चा सुरू आहे। वरवंडी सौर प्रकल्पांमुळे दिवसा वीज मिळते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आश्वी खुर्द परिसरामध्ये शेतकरी संवाद। अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवलेले असून 50%वरून आता केवळ 28%। व्यापारी कोंडी फुटलेली आहे। पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मोठी घोषणा। सहकार्याबद्दल मोदी यांचे मानले आभार। अमेरिका भारत मैत्रीचा नवा अध्याय सुरू झालेला आहे। रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अट भारताला मान्य आहे। अमेरिका व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार। सोने 10,000 तर चांदीमध्ये 50,000 रुपयांची घसरण बघायला मिळाली। 2 फेब्रुवारी रोजी 1,49,000 रुपये दर होता, तर चांदीचा दर हा 2 फेब्रुवारी रोजी 2,50,000 रुपये बघायला मिळाला। कृषी शेतीमाल प्रक्रिया उद्योगाकडे दुर्लक्ष हे चिंताजनक असून अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्राला दुय्यम स्थान मिळत आहे। कृषी क्षेत्र अडचणीमध्ये सापडत आहे। कोरीवडे गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत असून डिसेंबरमध्येच विहिरींनी गाठला तळ। महिनाभरापासून पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होते। जनता, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या अपेक्षांवरती पाणी फिरलेले असून 2026चा अर्थसंकल्प जनविरोधी असल्याची पंजाबराव पाटील यांनी टीका केली। तुरीला हमीभावाचा आधार मिळत असून बाजारामध्ये तुरीने गाठला 9,000 रुपयांचा टप्पा। दर वाढण्याची कारणे काय आहेत बघा। अतिवृष्टीने उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे। सलग 3ऱ्या वर्षी देशामधील तूर उत्पादन कमी असून गरज ही 4,547 लाख टन होती, मात्र प्रत्यक्षामध्ये उत्पादन हे 2,836 लाख टनच झालेले आहे।
बचत गटांच्या बहिणींना आर्थिक फटका बसत असून शालेय पोषण आहार 44 बचत गटांचे 8 महिन्यांचे 9 कोटी रुपये थकलेले आहे. कमी उत्पादनामुळे द्राक्ष दरामध्ये वाढ झालेली असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. दिंडोरीमध्ये 60% द्राक्ष बागांची हानी झालेली आहे. मक्याच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी साठवणुकीकडे कल वाढलेला असून चारा साठवणुकीवरती भर दिली जाते. उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो. नमो शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा कायम असून आणवा परिसरामध्ये बँका तसेच कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या चक्रा मारल्या जात आहे. थकीत हप्ते तातडीने जमा करण्याची मागणी केली जाते. मोदींसोबत फोनवरती चर्चा आणि ट्रम्प यांनी घटवले भारतावरील टॅरिफ. आता टॅरिफ हे 25 वरून 18% आलेले आहे. $500 अब्ज अमेरिकन वस्तू खरेदी करणार भारत. भारतासोबतच्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या व्यापार कराराची सुद्धा ट्रम्प यांनी केली घोषणा. UPI व्यवहार राहणार आता मोफत. बजेटमध्ये 2000 कोटींची तरतूद करण्यात आली. बँकिंग क्षेत्रासाठी मोठ्या सुधारणांचे स्पष्ट संकेत. मुलांच्या हाती कारच्या चाव्या, अमाप पैसे देणे अयोग्य आहे. पुणे पोर्शे कार अपघात, पालकांवरती कोर्टाचे ताशेरे. CCIच्या गाठी बाजारामध्ये दाखल झालेल्या असून कापसाच्या दरामध्ये घसरण बघायला मिळते. सरकीच्या उठावामध्ये सुद्धा घट झालेली आहे. बाजारपेठेमध्ये वाढली कापसाची आवक. राज्यावरती कर्जाचा वाढता बोजा. आतापर्यंत 52% अर्थसंकल्पीय तरतूद वितरित. प्रत्यक्ष खर्च फक्त 40% निधी. 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज. गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला मोठा कट लागणार. ज्ञानेश कुमार अहंकारी, उर्मट वर्तन, जमीनदारांसारखे. ममता गरजल्या. ममता बॅनर्जी मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये उडाला खटका. बैठक अर्धवट सोडली. जनगणनेमध्ये जातीची नोंद, सुनावणीस दिला नकार. याचिकाकर्त्यांच्या सूचनांवरती विचार करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रदूषण तुमचे, दंडही तुमचा. जीवाश्म इंधन कंपन्यांवरती नव्या जागतिक कर नियमाची टाच. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन. मांडला फ्युचर रेडी भारताचा रोडमॅप. फ्युचर अँड ऑप्शन्स व्यवहारामधील करामध्ये वाढ तसेच सट्टाबाजीला लगाम घालण्यासाठी अर्थसंकल्प केवळ हा आकड्यांचा खेळ नव्हे, हे विकासाला गती देणारे साधन आहे, असे सुद्धा ते यावेळी म्हणाले. 10,000 कोटींच्या वसुलीसाठी 10 लाख कोटी झाले स्वाहा. STT गुंतवणूकदारांचे हात पोडले. ट्रेडिंगवरती संक्रांत. चांदी ही 3 दिवसांमध्ये 1.44 लाख रुपयांनी स्वस्त झालेली असून सोनेसुद्धा 12,000 रुपयांनी उतरलेले आहे. ई-बसच्या थंडागार प्रवासासाठी आता केवळ 4-5 महिन्यांचीच प्रतीक्षा करावी लागणार. आगार बांधकाम, चार्जिंग स्टेशन तसेच वीज पुरवठ्याच्या कामाला गती देण्याची गरज. 87% शेतकऱ्यांची फार्मर ID ही नोंदणी पूर्ण झालेली असून अकोला जिल्ह्यामध्ये उर्वरित नोंदणीसाठी तालुका स्तरावरती प्रयत्न सुरू आहे. युरिया खताची गोणी आता 45 ऐवजी 40 किलोची. किमतीमध्ये 12 रुपयांची कपात झाली आहे. रस्त्याअभावी सोंगलेले सोयाबीन अद्याप सुद्धा शेतामध्येच पडून आहे. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मोका तपासणी व पंचनामा करून नियमानुसार असलेला शेतरस्ता मोकळा करून द्यावा, अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. घरकुल योजनेमधील शासनाची मोफत वाळू योजना ही कागदावरतीच असून घरकुल लाभार्थ्यांवरती महागडी वाळू घेण्याची वेळ आलेली आहे. अकोट तालुक्यामध्ये अनेक घरकुलांची कामे ठप्प झालेली आहे. आता बोगस दिव्यांगांचा प्रवास थांबणार. धावत्या एसटीमध्ये सुद्धा खरे खोटे होणार. सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये UDID ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार. चांदीच्या दरामध्ये 45% घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण. खामगावमध्ये खरेदी ठप्प झाली. विक्रीचा वेग वाढलेला असून सराफ दुकानांमध्ये दागिने मोडणाऱ्यांची गर्दी. खामगाव परिसरामध्ये बियाण्यांमुळे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे उपोषण केले जाते. 50 एकरावरील पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप केला जातोय. शाळांवरती रेकॉर्ड अपडेट न केल्यास गुरुजींचे पगार भत्ते सुद्धा आता होल्ड होणार. शिक्षण विभागाचा इशारा. अनेक शाळांकडून आतापर्यंत झाली आहे कागदपत्रांची पूर्तता. पाणी पातळी घटल्याने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. रब्बी पिके धोक्यामध्ये. गहू पीक ओंब्यावरती असून पाण्याची नितांत गरज आहे, परंतु विहिरीचे पाणी कमी झाल्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी पाणी नसल्यामुळे पीक सुकत चाललेले आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये 119 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 55 प्रकरणे पात्र असून तर 64 अपात्र झालेले आहे. चिंताजनक बाब. प्रस्तावच मागवले नाहीत. मोफत सायकल गुलदस्त्यामध्ये. 4 तालुक्यांमधील मानव विकास कार्यक्रम. गतवर्षी 1587 विद्यार्थ्यांची झाली होती निवड.
केवायसी नाही तर सिलेंडर सुद्धा नाही. 30% ग्राहकांची केवायसी अपूर्ण असून केवायसी न केल्यास सिलेंडर वितरण थांबवले जाणार असल्याने अशा ग्राहकांना अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. वरणाला महागाईचा तडका बसलेला असून डाळींचे दर वधारले. 30 रुपये प्रति किलोनी वाढले तूर डाळीचे दर. अनुदानित खतासोबत लिंकिंगचा प्रकार नको, मापदाचे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती नियंत्रण हे आवश्यकच असून पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे हे मत आहे. गंभीर परिणामाची भीती व्यक्त केली जात असून जनजागृतीची गरज आहे. मोहरांनी लदबदला आंबा, भरघोस उत्पादनाची आशा व्यक्त केली जाते. यंदा गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार. रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा ठप्प झालेली असून ग्रामस्थांमध्ये रोषाचे वातावरण व्यक्त होते. वनोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वास्तव. पार्किंगमुळे फळबागेला आग लागल्यामुळे पेरू-लिंबूची 240 झाडे खाक झाली. सोमठाणा शिवारामध्ये ही घटना घडलेली असून 10 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. महावितरणाचे दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांचा आरोप केला जातोय. बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यामध्ये सापडलेला आहे. शाळेच्या इमारतीला तडे गेलेले असून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,37,00,000 मेट्रिक टन ऊसाचे झाले गाडप. 34 साखर कारखान्यांची कामगिरी. 1,19,27,000 क्विंटल साखरेचे उत्पादन. राज्यावरती कर्जाचा वाढता बोजा. आतापर्यंत 52% अर्थसंकल्पीय तरतूद वितरित करण्यात आली. प्रत्यक्ष खर्च झाला फक्त 40% निधी. राज्यावरती 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला मोठा कट लागणार. मजुराची हजेरी न निघाल्याने आठवडा बाजारामध्ये शेतकऱ्याने टोमॅटो लोकांना चक्क फुकट वाटले. कारण खर्च सुद्धा निघेना, करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला होता. दुधनीमध्ये तुरीचे दर हे 9,000 पार गेलेले असून तुरीला कमाल दर 9,400 रुपये मिळतोय. हमी भावापेक्षा सुद्धा जास्त दर मिळतोय. सोलापूर, कुलबर्गी, लातूर, विजयपूर, धाराशिव जिल्ह्यामधून आवक वाढलेली आहे. ऑनलाईन मोजणीच्या कचाट्यामध्ये अडकले अक्कलकोटचे शेतकरी. महिने मोजणीसाठी नंबर लागतच नाही. जिल्हा तालुका पातळीवरती अधिकार देण्याची मागणी केली जाते. जमीन खरेदी विक्री व्यवहारामधून 450 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क झाले जमा. प्रशासनाला 630 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून सोलापूर जिल्ह्यामध्ये 72% झाली मुद्रांक वसुली. द्राक्षांची एंट्री उशिरा झाल्यामुळे गोडी अद्याप सुद्धा दूरच आहे. अपेक्षित गोडी नाही तरी सुद्धा चव आंबट गोड तरीही पसंती मिळते. वटार येथे शॉर्ट सर्किटमुळे मक्याचा चारा जळून खाक झाला. आकाशामध्ये धुरांची लोट. आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी ग्रामस्थांनी घेतली धाव. कीटकनाशकांचे दर गगनाला भिडलेले असून कृषी विभागाचे दुर्लक्ष होते. बागलांमध्ये कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. पिडकोसला भटक्या कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवरती वाढले हल्ले. 15 दिवसांमध्ये वाढली कुत्र्यांची संख्या. गाव परिसरामध्ये सोडले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप केला जातोय. निफाड तालुक्यामध्ये 5,000 हेक्टरपेक्षा अधिक ऊसाचे क्षेत्र बाधित असून गतवर्षीच्या पुराने शेतजमिनीवरती परिणाम होतोय. ऊस तोडणीला कारखान्यांनी दिला नकार. हवामान बदलाचा फटका. बागलाण तालुक्यामध्ये कीटकनाशकांचे दर गगनाला भिडले. कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. आर्थिक वादामध्ये पिस्तूलचा धाक दाखवला जातोय. पानटपरीमध्ये पैसे तसेच सिगारेटची लूट केली गेली. निर्ला बाजार येथील थरार घडलेला असून पिस्तूल तस्करीचे जालना कनेक्शन पुन्हा उघड झालेले आहे. पोलीस पुत्रांसह तिघांना अटक करण्यात आली. अनुदान वितरणास आता शासनाची 20% कात्री लागलेली असून प्राधान्य कशाला द्यायचे परिपत्रक काढून स्पष्ट केल्या खर्चाच्या मर्यादा. शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी काम करणाऱ्या भाजपाला साथ द्या, पंकजा मुंडे म्हणाल्या. लाडक्या बहिणींचा शब्द आम्ही पाळणारच, 2100 रुपये देऊन दाखवणारच असे एकनाथ शिंदे म्हणाले. देवगाव रंगारी येथे झालेल्या सभेमध्ये ज्या नेत्यांच्या पाठीशी महिला शक्ती उभी असते तो नेहमीच विजयी असतो. लाडक्या बहिणींना दिलेला 2,100 रुपयांचा शब्द मी पाळणारच आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 241 कोटींचा भूसंपादन घोटाळा अहवाल गायब झालेला असून प्रशासनाकडून अहवाल दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होतोय. आता सरकारचा पैसा वाचणार, प्रत्येक कामाला युनिक आयडी मिळणार. शासकीय यंत्रणांकडून अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. एकाच ठिकाणी कामी दाखवणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रशासन गुंतले टंचाईच्या नियोजनामध्ये. आराखडा बनवण्याचे काम सुरू असून आठवडाभरामध्ये होणार अंतिम निर्णय.
हिंगोली जिल्ह्यामधील 52,000 शेतकऱ्यांच्या खिशामध्ये महाविस्तार AI ॲप्लिकेशन. 10वी-12वी परीक्षांचे टेन्शन एका कॉलवरती तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी बोर्ड सज्ज झालेले असून राज्यभरामध्ये समुपदेशाची नियुक्ती करण्यात येते. पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव टांगणीला, ना विमा ना मोबदला. ई पीक पाहणीचा सोपास्कार पूर्ण, सहाय्यकांचे मानधन थकलेलेच. कृषी यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. खासगी कर्ज काढून खरेदी केली अवजारे. बदनापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. उमेद अभियानाचा कारभार हा रिक्त पदांच्या विडख्यामध्ये. कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण येतोय. 1,440 बचत गटांमध्ये 14,882 महिला सदस्य. लातूर जिल्ह्यामधील 12.67 लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली. नोंदणी केलेल्या 37,476 शेतकऱ्यांची केंद्राकडे पाठ. आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे, कारण पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव टांगणीला गेलेला आहे. ना विमा ना मोबदला मिळतोय. बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके धोक्यामध्ये सापडत असून रब्बी हंगामातील पिकांवरती कीड पडत असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा असे मार्गदर्शन केले जात आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,777 शेतकऱ्यांची फळबागेमधून समृद्धीकडे वाटचाल केली जाते. 1,122 हेक्टरवरती आंबा तसेच पेरूसह अन्य फळांची शेती केली जाते. रब्बी क्षेत्रामध्ये उदासीनता दिसून येते. परभणी जिल्ह्यामध्ये केवळ 1.90 लाख शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा. कुणाची नोकरी कुणाची पर्यटनवारी. 31,000 जणांनी काढला पासपोर्ट केंद्रे अद्ययावत. परभणी जिल्ह्यामध्ये नागरिकांसाठी नोंदणी सेवा प्रक्रिया झाली अतिशय सुलभ. बहिणींचे लाड पुरवले जातात, भाऊ मात्र वाऱ्यावरती गेले. मुख्यमंत्री युवा कार्ययोजनेला सरकारी ब्रेक लागलेला असून नागपूर विभागामध्ये केवळ 12 प्रशिक्षणार्थी. रक्तपेढींना रक्तकोशवर माहिती उपलब्ध करणे बंधनकारक असून गरजूंना मिळणार मोठा दिलासा. आता एका क्लिकवरती करणार उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याची माहिती. चांदूर बाजार स्ट्रीट इस्टेटसाठी निधीच्या फेरवाटपाला मंजुरी मिळालेली असून संत्रा उत्पादकांना मिळणार बळ. उत्पादकता वाढीला आता नवीन मिळणार गती. वलनी चौरातचा शिवार फुलते पीक पालटाने. एकच पीक घेण्याच्या पारंपरिक साखळीला छेद. सरपंचांना निधीचे मोठे बूस्टर. 445 ग्रामपंचायतींना 10 कोटी रुपये. गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकास कामांची कोंडी फुटली. अमंदितेत होणार आता कायापालट. गडचिरोली शेतशिवारामध्ये शेतात हत्तींचा धुडगूस होतोय. रब्बी पिकांची हानी होत असून हत्तीचा वाढता वावर. शेतकरी झाले भयभीत. दानाच्या चुकाऱ्यांची रक्कम 2 दिवसामध्ये खात्यावरती जमा केली जाणार, अशा प्रकारची माहिती परिणय फुके यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 3 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत चुकारे जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,332 हेक्टर क्षेत्रावरती नर्सरी सिंचन असलेल्या शेतकऱ्यांची तयारी सुरू असून रब्बी हंगामासाठी शेतकरी लागले कामाला. बाजारगाव आडेगाव मार्गाचा श्वास कोंडला असून ICC इन्फ्राटेकचा गलथान कारभार. रस्त्याशेजारी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. कागदोपत्री उद्योगांचा पसारा. प्रत्यक्षामध्ये होतोय पिकांचा पेरा. वर्धा MIDC मधील सावळा गोंधळ. भूखंडधारकाकडून शेतीचा सपाटा. रिकाम्या भूखंडावरती कारवाईची प्रतीक्षाच. नवोद्योजकांची होते अडचण. शासकीय योजनेसाठी ऑनलाईनसोबत ऑफलाईनचाही पर्याय उपलब्ध करावा. रिपाईची मागणी. शासकीय कामे संगणक प्रणालीवरती. हिंगणा घाटच्या नावाशी जोडलेले हिंगणा बेट झाडांशी, अशी ही आहे ऐतिहासिक कहाणी. GST वाढली, स्पॉट बदलले. जलजीवन मिशनचे बजेट बिघडले. यवतमाळ जिल्हा परिषद सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवले 700 प्रस्ताव. सांगली जिल्ह्यामधून केवळ 405 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. आखाती देश युरोपमध्ये प्रति किलो 100 ते 190 रुपये दर मिळतोय. PM किसानचे 75,000 लाभार्थी वाढलेले असून महाराष्ट्रामधील 91 लाख पात्र आहेत. वार्षिक 6,000 रुपये मानधन दिले जाते. 2.5 लाख संशयितांचा पडताळणीनंतर समावेश. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 24,000 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबईमध्ये धावणार 238 AC गाड्या. प्रवास होणार सुखद. आता करिअरची वाट नाही भटकणार. विद्यार्थ्यांना तमन्ना मार्ग दाखवणार. विद्यार्थ्यांची नैसर्गिक क्षमता, अभिरुची ओळखून त्यांना योग्य क्षेत्राची निवड करणे सुलभ होणार. तुरीचाच डंका वाजतोय. हमीभावापेक्षा 500 रुपयांनी जास्त दर मिळतोय. सोयाबीनलाही हमीभावापेक्षा जास्त दर मिळतोय. बाजार समितीमध्ये कोणत्या मालाला किती दर मिळत आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता.
तुम्ही आणा वाळू चोरून आम्ही घेतो घरकुल बांधून जप्त केलेली वाळू 467 लाभार्थ्यांना घरकुलांच्या कामासाठी वाटप करण्यात आली. रिंगणगाव पशुवैद्यकीय दवाखाना बंदच असून रिक्त पदांमुळे गैरसोय होते. 15 गावांचा भार असलेल्या दवाखान्यांना वर्षभरापासून ठप्प आहे. तातडीने पदभरतीची गरज आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.